पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्रीनिवास भाऊ संघा यांचे सन्मान। सोलापूर येथील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली योजन संगमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साहाने वातावरणात पार पडले। सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदपुरे यांचे अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन, सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल खन्ना, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, सचिव विजय नीली आदींच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले। प्रथम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर आदरणीय श्रीनिवास भाऊ संघा यांचे पुष्पहार, मेमोंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल खन्ना यांनी मार्गदर्शनपर भाषणात श्रीनिवास भाऊ संघा यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, तर सत्कार दाखल श्रीनिवास भाऊ संघा यांनी योग संघटनेचे आभार मानले। तसेच अखिल भारत पद्मशाली संगमचे अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी हैदराबाद येथे अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले। माधवी अंधे यांनी शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय भाषणात यशवंत इंदपुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बल दाखवावे असे आवाहन केले। श्रीनिवास भाऊ यांना पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास युवक संघटनेच्या माजी अध्यक्ष शाहीराम बिर्रू, गिरीश कोटा, राकेश पुंजाळ, रवींद्र गड्डम, तुषार जक्का, सुधाकर नराल, रोहन श्रीराम, श्रीनिवास यन्नम, अमर बोडा, कपिल आकेन आदी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते। युवक संघटनेच्या उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल, गोविंद रावल, ॲडव्होकेट श्याम आडम, सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन मानले। पद्मशाली संगमचं युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथं सत्काराला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारलं तर त्याच्यासाठी समाजातला प्रत्येक मनुष्य जोपर्यंत त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही, कारण तो प्रश्न समाजातला प्रत्येकाचा असतो। एखाद्याची परिस्थिती चांगली असते त्याला ती गरज नसते, पण ज्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या असे अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या कर्तव्यासाठी लढा देतात। अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे। आपल्याला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचं आहे, मी त्या गटाचं आहे, मी सोम्याचं आहे, मी गोम्याचं आहे, मी दाम्याचं आहे हे डोक्यात न ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एकत्र येतात त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत, ताकद, पुरुषाच्या ही भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे। आणि इथं जमलेले प्रत्येकाला सांगतो, तुम्ही कितीही मोठं व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, तुम्ही त्या स्त्रीला पोचल्या तुम्हाला विचारलं तरी तुझं जात कुठली आहे, त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार। त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं कुठलं असेल तर तो आपली जात आहे, कारण आपली आयडेंटिटी आहे। आपण हिंदू पद्मशाली समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं। प्रत्येक समाजात महत्वाचा कोण व्यक्ती असेल तर तो युवक आहे, समाजातली दिशा ठरवण्याचा तो युवक आहे। वगरबाडीवाले लोक युवकांना मार्गदर्शन करतात। जर युवकच पुढे येत नसतील तर समाज पुढे जात नाही, आणि समाज कोणाच्या बापाचं नाही, समाज प्रत्येकाचा आहे। जोपर्यंत तुम्ही समाज तुमचा समजत नाही तोपर्यंत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला माझं समाज ही जाणीवच होत। इथं आपल्या जमलेल्या पद्मशाली समाजाच्या अनेक लोकांना बघतोय आपण, वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये इतर कास्टच्या अनेकांना आपण स्वतः तिथं जॉईन होऊन त्यांचा इव्हेंट मोठा करतो। आपल्यातल्या लोकांना आपल्या जातीबद्दल, आपल्या धर्माबद्दल जर बोलायला लाज वाटत असेल तर तुम्ही या समाजात राहून काहीच उपयोगाचं नाही। आणि ह्या श्रेणीवर जर समाजासाठी जर कोण हेच करताल त्याच्यासाठी समाज उभारणार नाही। आणि ही शपथ प्रत्येकाने घेतलं पाहिजे, कारण प्रत्येकाला भीती असली पाहिजे, बाबा समाज आहे, समाजाला तू काही देऊ नको बाबा, काहीतरी तुझा वेळ दे। जोपर्यंत तुम्ही आपल्या बाजूच्या समाजातल्या लोकांना मान सन्मान देत नाही
तो पण टाकण्याची मान सन्मान भेटत नाही. आणि पण समाजात काम करत असताना कोण लहान कोण मोठा कोण प्रगती करण्याचं काही नसतो. समाज सगळ्यांसाठी एक समान असतो. आणि जर आपण आपल्या समाजासाठी न करता बाकी कोणासाठीही केलं तर जीवन व्यर्थ आहे. तुम्ही एखाद्या पार्टीसाठी केलं तर लोक विसरून जातील. तुम्ही एखाद्या फॅक्टरीसाठी काम केलं तर विसरून जाईल. तुम्ही एखादा धंदा आवडला तर तुमच्या स्वतःसाठी असेल. पण समाजासाठी काम केलेली गोष्ट तुम्ही नेलं तरी केली नाही. आज मराठा समाज बघा, त्यांचं छोटस आंदोलन असेल तर लाखोच्या संख्येने लोक जमतात. काम धंदे सोडून चटणी भाकर बांधून घरात डब्बा घेऊन येतात. आज आपला जयभीम समाज बघा, शिवले दिवस असू द्या जातात. 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जातात. एकतामध्ये ताकद आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं संघटित व्हा. ती संघटित व्हा प्रत्येक समाजासाठी प्रबोधन आहे. त्याची वाईट परिस्थिती आहे ते मी 4 चौघात बोलू शकत नाही. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने अखिल भारतीय युवक संघटनेचे अध्यक्ष आणि पद्मशाली युवक संघटना माननीय आमचे लाडके मित्र, आमच्या नेहमी आमच्या अडचणी प्रत्येक अडचणीला बसणारे, आमच्या अडचणीला फक्त प्रथम प्राधान्य देणारे समजा यांची निवड झाल्याकडे त्यांचा अभिनंदन करतो. आणि आमची पद्मशाली युवक संघटनेच्या जी कार्यकारी आणि जी युवक संघटनेचे काम बदल हे आम्ही आमच्या युवा आणि नूतन जे अध्यक्ष अखिल भारतीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला एकच अपेक्षा म्हणजे आम्ही व्यक्त करतो की पद्मशाली युवक संघटनेच्या माध्यमातून आणि समाजातल्या गोष्टी हे फार अत्यंत गंभीर झाले आहे. आणि पद्मशाली समाजाला बांधकाम महामंडळाचा गंभीर प्रश्न गेल्या चालूचा प्रश्न तो एसबीसीचा जो प्रश्न आहे तो एसबीसीचा प्रश्न अण्णांच्या नेतृत्वामध्ये जे काही असेल अण्णांनी पुढाकार घ्यावा त्यांनी आम्ही त्याच्या सोबत आहोत. एसबीसीचा प्रश्न फारच गंभीर आहे. 2% आरक्षण आता कोर्टामध्ये सुरू आहे. अधिवेशन मध्ये सोसायटीचा प्रश्न आणि त्यामध्ये बरेच लोक महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्त निवेदन आणि आंदोलन करत आहेत. तुम्हाला विनंती करतो सोलापूरमध्ये तुमच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन व्हावं. एसबीसीच्या आपल्या समाजाच्या नेतृत्वामध्ये आणि तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त पुढाकार घ्यावा आणि तुमच्या नेतृत्वामध्ये पाठीमागे आहे. एसबीसीच्या लोकांना आपल्या समाजाकडे कसं काय द्यायला शकतो हा एकच उद्देश आहे. हा एकच प्रश्न आम्ही आमच्या युवक संघटनेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मागत आहोत. तुमच्या नेतृत्वामध्ये हा प्रश्न हा नेतृत्व तुम्ही घ्यावं तुम्हाला काही चिन्ह करतो शकतो. भाऊसाहेब मला सतत चर्चा करण्यासाठी बोलवत होते. तर ऑल इंडियाचे अखिल भारत पद्मशाली संघमचं महासभेचं अधिवेशन 16वं अधिवेशन हैदराबादला 9 मार्चला आहे. त्यासाठी खरं मी कटकम साहेब बोलायला चाललं. भाऊसाहेब पण मला सांगितलं इथे घ्या म्हणून. प्रत्यक्षात मला सांगायचं आहे तर 50 लोक आहेत. प्रत्येकाने कमीत कमी 100 लोकांना आपण जर एकत्र आणलं तर 5000 लोक कमीत कमी तयार होतील. आणि प्रत्येकाने मला एक विनंती आहे की आपण आपले पाहुणे रावले हैदराबादला किंवा आजूबाजूच्या परिसरात जर राहत असतील तर आपण सगळ्यांनी तिथे ग्रुपनी जायला पाहिजे. सगळ्यांची सोय बोलण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर आम्ही साहेब सांगत आहे की बाबा काही धर्मशाळा किंवा काही स्कूल्स काय प्रयत्न करत आहेत. पण एवढं आता त्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी 25-30 लोकांचं घेऊन जाऊया. 1000 गाड्या तुम्हाला सांगितलं तर प्लॅन आहे. आपण अगोदर बुकिंग केलं तर आपण मिळू शकतोय. त्यामुळे ज्यांना शक्य असेल तिकीट पण काढावं आणि तिथं राहायची सोय ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांच्या पाहुण्यांकडे राहून सुद्धा आपण त्या अधिवेशनात बसून राहू शकतो. महत्वाचं कसं सगळ्यांचं आपण पोचतोच आहे. पण जसं शक्य त्या यंत्रणेमध्ये आपण सहभाग घेतला सगळ्या लोकांनी विचार करायला पाहिजे की तेवढ्या लोकांना 25,000 राहण्याची सोय, नाश्त्याची सोय, जेवणाची सोय म्हणजे हे सगळ्याच मोठा प्रकार आहे. प्रयत्न ते करत सतत ऑल इंडिया अध्यक्ष सोलापूर त्यांच्याशी पण त्यांनी चर्चा केलेली आहे की काहीतरी करून आपण मोठ्या प्रमाणात सोलापूर स्पष्ट सांगायचं कमीत कमी 20,000 लोक घेऊन जाऊया. आता युवक संघटना तुमचं यंग ब्रिगेड एका सिनेमात आपण बघितलेलं आहे की एक धरण फोडत असताना त्या मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं. पिक्चर आहे बरोबर की यंग ब्रिगेडला डायरेक्ट आव्हान करतं टीव्हीवर किंवा आकाशवाणीवर. हे समोर आलं संपूर्ण आपण म्हणजे काही करू शकतो असं मला वाटतं.
त्यामुळे आपण पण जर थोडं आजूबाजूला नातेवाईक मित्र परिवार जिथं शक्य आहे त्या सगळ्यांना सांगावं. मित्रमंडळ तर प्रत्येक ठिकाणी असतात, गली मंडळ असतात, त्या सगळ्यांना घ्या. तेव्हा अजून एक महत्वाचं म्हणजे तिथे मला वाटतं गणेशोत्सव पूर्व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पण झालेले असतील किंवा घरकुल मध्ये मध्यवर्ती मंडळ किंवा इकडचे घरकुल तिकडचे घरकुल आणि नवरात्र महोत्सव मंडळ पण असतात. त्या सगळ्यांच्या संपर्कात सगळे डाटा मला वाटतं एक रविकुमार गोरे त्यांचे असिस्टंट आहेत किंवा संतोष भाऊ संघा या दोघांना कॉन्टॅक्ट करा. आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून सगळ्यांची लिस्ट म्हणजे आपली लिस्ट त्यांच्याकडे सुपूर्द करा. म्हणजे आपल्याला किती येतील बाकीचं सोय करायला तरी गोरगरिबांना सगळ्यांना ज्यादा शक्य नाही त्यात सोय करता येईल. ते सगळ्यांनी मिळून जर केलं आपण डेफिनेटली मला वाटतं हे सक्सेस होईल. हे एकी दाखवल्यानंतर पुढे प्रत्येक नुसतं एवढ्या वेळ थांबणार नाहीत करताना तरी काही म्हणजे उद्योगधंदे येण्यासाठी प्रयत्न करतो. आता साहेब प्रेसिडेंट साहेब सांगितल्याप्रमाणे एसबीसीचा प्रश्न किंवा मार्केट महामंडळ त्याची ऑलरेडी चर्चा चालू आहे. म्हणजे ते वरच्या लेवलला त्याच्या लेवलला तुम्ही प्रयत्न करत आहे. तर आपण जर साथ दिला तर 100% होईल असं मला वाटतं. धन्यवाद.